रविवारी सुट्टीच्या दिवशी घरी टीव्ही पाहत बसलो होतो. टीव्ही वरती एबीपी माझा वरती चर्चासत्र चालू होतं. चर्चासत्राचा विषय होता एक देश एक निवडणूक पद्धत. त्यामध्ये आपल्या देशाचे IAS ऑफिसर असणारे अविनाश धर्माधिकारी साहेब बोलत असताना म्हणतात की आपल्या देशामध्ये पावं तेव्हा कुठे ना कुठे कधी ना कधीतरी एका किंवा अनेक राज्यामध्ये विधानसभा किंवा लोकसभा लावलेले असतात आणि यामध्ये निवडणूक आयोगाकडे कर्मचारी बळ नसल्यामुळे मनुष्यबळ नसल्यामुळे सर्वात जास्त ताण हा शिक्षक भरती आणि कर्मचारी नोकरांवरती यायला लागतो आणि सर्वात जास्त सरकारी कर्मचाऱ्यांचा वेळ हा निवडणुकीच्या व्यवस्थापन आणि नियोजनामध्ये जातो. याचा परिणाम म्हणजे काय तर सरकारी कर्मचाऱ्यांची कामं अर्थात योजना प्रलंबित पडल्या जातात. या योजना जर प्रलंबित होऊ द्यायच्या नसतील, सरकारी कर्मचाऱ्यांचा जर तणाव कमी करायचा असेल तर एक देश एक निवडणूक पद्धत योग्य आहे. म्हणून नमस्कार प्रिय नेते वक्ते रसिक श्रोत्या हो, मी स्पर्धक कोड क्रमांक 15 तुमच्या समोर प्रस्तावाच्या अनुकूल बाजूनं अर्थात वास्तवतेच्या सुद्धा अनुकूल बाजूनं विषय मांडतोय. एक देश एक निवडणूक पद्धत अर्थात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होणे योग्य. परीक्षक महोदय, विषयाला सुरुवात करत असताना सर्वप्रथम एक देश एक निवडणूक पद्धत म्हणजे काय ही संकल्पना मला स्पष्ट करणं गरजेचं वाटतं. आपल्या देशामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका हा टप्प्याटप्प्याने होतात. एक देश एक निवडणूक म्हणजे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याऐवजी एकत्रित पद्धतीने राबवणे म्हणजे खऱ्या अर्थाने एक देश एक निवडणूक पद्धत होय. मग एक देश एक निवडणूक पद्धतीचा इतिहास जर पाहायला गेला तर परीक्षक महोदय, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. 1952 ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 1952 ते 1967 पर्यंत आपल्या देशामध्ये एक देश एक निवडणूक पद्धत लागू होते. पुढे काही कारणास्तव त्या टप्प्याटप्प्याने होऊ लागल्या. परंतु 2017 साली नीती आयोगाने अहवाल जाहीर केला. नीती आयोग सांगायला लागतं गेल्या 40 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक 6 महिन्याला कुठेतरी राज्याची विधानसभा लागलेली असते. त्यामध्ये सर्वात जास्त जर काय असेल तर आम्हाला आचारसंहिता लागाव्या लागतात. म्हणजे मॅडम, जर फेब्रुवारीमध्ये लोक निवडणुका असतील तर आम्हाला नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लावाव्या लागतात आणि या आचारसंहितेमध्ये मतदारापासून उमेदवारापर्यंत प्रत्येकाला बंधनं असतात किंवा एखाद्या सरकारला किंवा राज्यकर्त्यांना काही विकास कामाची घोषणा करता येत नाही किंवा विकास कामं सुद्धा करता येत नाही. म्हणजे काय, इथल्या योजना प्रलंबित पडल्या जातात. ह्या प्रलंबित पडलेल्या योजनेमध्ये जर सातत्य निर्माण करायचं असेल तर एक देश एक निवडणूक पद्धत हीच योग्य आहे. म्हणजे काय, या देशामध्ये वेळोवेळी सांगण्यात आलं की एक देश एक निवडणूक पद्धत राबवली पाहिजे. निवडणूक आयोगाचे सचिव असणारे पुरेशिवाय साहेब म्हणतात की एक देश एक निवडणूक पद्धत हीच योग्य आहे. कारण सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे 2014 साली निवडणूक संपन्न झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च जाहीर होतो 3,870 कोटी रुपये. तर मॅडम, इथं सांगितलं गेलं प्रत्येक राज्याच्या निवडणुकीसाठी स्वातंत्र्य 200 ते 300 कोटी रुपये खर्च येतो. परंतु निवडणूक आयोग सांगायला लागतं जर एक देश एक पद्धतीने निवडणूक घेतल्या तर त्याचा येणारा खर्च हा 4,500 कोटी रुपये होतो. मग मला सांगायचंय मॅडम की आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा अनेक खेड्यापाड्यामध्ये लाईटची व्यवस्था नाही, विजेची व्यवस्था नाही, तिथल्या मूलभूत सोयी सुविधा नाही. जर हा उर्वरित खर्च आम्ही तिकडे जर वापरायला लागलो तर हा भारत देश सुजलाम आणि सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सुजलाम आणि सुफलाम भारताचं चित्र जर सत्यात उतरवायचं असेल तर एक देश एक निवडणुकीशिवाय पर्याय नाही. मग सांगत असताना माझ्या प्रतिस्पर्धी मित्र व्यासपीठावरती येऊन वेगवेगळे मुद्दे सांगत होते. परंतु मला सांगायचंय आज ज्या आपल्या भारत देशामध्ये टप्प्याटप्प्याने निवडणुका होत्यात ना, त्याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे काय होतो तर आपण जर पाहिलं तर एखादा उमेदवार जर लोकसभेला पडला तर तो पुन्हा आपल्या पक्षश्रेष्ठीकडे जाऊन विधानसभेचं तिकीट मागायला लागतो आणि विधानसभेला उभा राहिलेला दिसायला लागतो. म्हणजे काय, याचा परिणाम होतो एकाच व्यक्तीची सत्ता आणि एकाच व्यक्तीची अभिव्यक्ती किंवा एकाच व्यक्तीची मक्तेदारी एका पक्षामध्ये वाढलेली दिसायला लागते. परंतु ज्या दिवशी आम्ही एक देश एक निवडणूक पद्धत राबवू ना त्यावेळेस नवीन चेहऱ्यांना आणि नवीन व्यक्तिमत्वांना संधी या देशाच्या राजकारणामध्ये दिलेली दिसायला लागेल. आणि जर का एक देश एक निवडणूक पद्धत नवीन चेहऱ्यांना संधी देत असेल तर नक्कीच आपल्या भारत देशामध्ये एक देश एक निवडणूक पद्धत राबवणं योग्य आहे. परीक्षक महोदय, काही दिवसापूर्वी लोकसत्तावरती उल्हास बापटांचा लेख आला होता. उल्हास बापट साहेब म्हणतात की या देशातली राजकारणी लोकांना प्रत्येकांना सत्ता हवी असते आणि स्वतःच्या सत्तेच्या अभिलाषेपोटी इथला राजकारणी स्वार्थी होतो आणि मतदाराची पोळी भाजून घेण्यासाठी तो इथल्या मतदाराचं विभाजन करायला लागतो. मग ते जातीच्या नावावरती, प्रांताच्या नावावरती, भाषेच्या नावावरती. आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या भारत देशामध्ये जातीय तेढ, धार्मिक तेढ हे निर्माण झालेले दिसायला लागते. देशातली सामाजिक शांतता भंग झालेली दिसायला लागते. जर का सामाजिक भंग झालेली शांतता
टिकवायची नसेल किंवा ते भंग पाहून पुन्हा देशामध्ये सामाजिक एकता जर निर्माण करायची असेल तर एक देश एक निवडणूक पद्धत हीच योग्य आहे. माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांनी सांगताना सांगितलं की इथं जर का 2024 मध्ये मोदी सरकारला निवडून यायचं असेल किंवा भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची असेल तर एक देश एक निवडणूक पद्धत राबवणं योग्य आहे. हा प्रश्न पक्षाचा नाही मॅडम. मुळात जर इथला मतदार मतदानाचा किंवा निवडणुकीचा अभ्यास केला, मतदाराच्या वर्तनाचा अभ्यास साकल्याने केला तर विचार करण्यात येतो की आपला भारत देशातला मतदार सुज्ञ आहे, तज्ञ आहे. त्याला कधी आणि कुणाला मतदान करायचं हे कळतं. हे जर निवडणुकीचा साकल्याने अभ्यास केला तर हे समजून येतं. 2014ला भले बीजेपी सरकारचं जरी वारं असलं, 2019ला भले बीजेपी सरकारचं वारं असलं तरी देशामध्ये दाखवून दिलं की अनेक वेळामध्ये लोकसभेच्या माध्यमातून देशामध्ये बीजेपी सरकार आलं, परंतु अनेक घटक राज्यामध्ये किंवा स्थानिक पक्षाचं राज्य आलेलं दिसायला लागतं. काही मतदारसंघामध्ये मॅडम लोकसभेला बीजेपीचं जरी सरकार असलं तरी राज्यसभेला मात्र खाली विधानसभेला एखादा अपक्षाचा उमेदवार निवडून आलेला दिसायला लागतो. म्हणजे इथला मतदार सुज्ञ आणि तज्ञ आहे. एका वाऱ्यावरती किंवा कुणाच्या मुद्द्यावरती निवडणुका काढण्यासाठी नाही तर या देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एक देश एक निवडणूक पद्धत महत्वाची आहे. म्हणजे काय, मुळात या ठिकाणी येणारा प्रत्येक विद्यार्थी खोटं बोल पण रेटून बोल करत होता. स्वतःचीच कसं शानपट्टी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होता. परंतु असं न करता नाण्याच्या दोन्ही बाजूचा विचार करणं या विषयाच्या अनुषंगाने महत्वाचं होतं. म्हणजे काय, काही विद्यार्थ्यांना तर मुळात विषयच समजला नव्हता. मुळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित व्हाव्यात की नाही हा विषय आहे, का घेतल्या जाव्यात योग्य की अयोग्य हा विषय आहे. परंतु काही जणांनी निवडणुका कशाच्या मुद्द्यावरती चालवल्या जातात, निवडणुकामध्ये काय होतं तर निवडणुकामध्ये राजकीय पक्ष काय करायला लागतात, उमेदवार काय करायला लागतात हे सांगण्याची गरज नाही. मुळात व्यासपीठाचा वेळ भरकटण्याऐवजी एक देश एक निवडणूक पद्धत या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्यच आहे आणि ते योग्यच होणार आहे. ज्या दिवशी एक देश एक निवडणूक पद्धत आम्ही स्वीकारू त्यावेळेस आमचा खर्च वाचेल. इथला प्रत्येकाची पडलेली विकास कामं पेंडिंग पडलेली ती विकास कामं व्हायला लागतील आणि माझा भारत देश सुजलाम आणि सुफलाम झालेला असेल तो नक्कीच व्हावा. एवढाच मापक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.